त्याच्या आईने त्याला उठवलं. आईने उठवला, हलवलं आहे, उठ. घाबरून उठल्याकडनं काय झालं आहे? आईने सांगितलं तुझे वडील वारले. त्याला आत्ताच अटॅक आला. रात्री 12:30 वाजले. त्यांचं प्रेत बाजूच्या रूम मध्ये आहे. मुलगा जाऊन बॉडीजवळ सकाळपर्यंत रडत बसला. 16 वर्षाचा पोरगा, वडील वारले, रडत बसणार. ही स्टोरी तुम्हाला माहिती नाही. तो म्हणजे विराट कोहली. आपल्याला ह्या गोष्टी, आपल्याला हा पर्पज ज्या दिवशी कळला आयुष्यातला, त्या दिवशी तुम्ही करता ते असतं प्लॅन. डील करून साईन करताना नायकीचा वकील हुसेन बोल्टच्या वकिलाला काय म्हणतो ऐका. तो म्हणतो यार तुमच्या हुसेन बोल्टचं बरं आहे, ऑलिम्पिक मध्ये त्याला 5-10 मिनिटं पळण्यासाठी 1000 करोड आमची कंपनी देते. त्या हुसेन बोल्टचा वकील त्याला म्हणाला, अरे राजा, वारंवार प्रॅक्टिस करत असतो, त्याची प्लॅनिंग करत असतो. त्या 5 वर्षाच्या प्लॅनिंगचे हे पैसे ते 10 मिनिटाचे पैसे नाहीये. ज्यावेळी तुम्ही मी आज कोणत्या जाती धर्मात कुठे राहतो कसाही असो तरी पुढच्या 10 वर्षांनी काळ बदलणार आहे. माहिती आता सांगत होते की एकोणीसचा प्रॉब्लेम आहे. मी तुला स्टॅटिस्टिक्स देतो. जगाचं पॉप्युलेशन 700 करोड आहे. आपल्या देशात पूर्ण काय इंडिया लेवलवर हे टाटा, बिर्ला, अंबानी सगळ्या मोठ्या कंपन्यांकडे मिळून एनएससी मिळून तुमच्याकडे जॉब मिळतील तुम्हाला 60 ते 70 लाख प्रायव्हेट सेगमेंट. 1,30,00,000 विद्यार्थ्यांना जॉब देणारी कोणतीही स्ट्रक्चर या देशामध्ये उपलब्ध नाही. त्या एक ChatGPT माहिती दिली. जर मला डॉक्टरांचा पण पर्याय ChatGPT देत असेल तर तुम्ही असं शिक्षण घेत असाल की ज्याने मला फक्त लिहिता वाचता येतं, मला कोणतं स्किल नाहीये, तर तुमच्यापेक्षा चांगलं काम रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स करतील. फार लांब जायची गरज नाहीये. इथं जिओ वर्ल्डला जा, मॉलला जा, रोबोट फिरतात ते मॉलचं सगळं साफसफाई करायला. कोणतेही जॉब जे रिपिटेटिव्ह आहे ते जिवंत राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आजच प्लॅनिंग करावं लागेल की मला पुढच्या 10 वर्षांनी काळ कसा येतोय. असे जे काही आपल्याला आप फ्री मध्ये दिले जातात त्याचा मी जास्तीत जास्त उपयोग करावा. मी माझे पैसे वाचवावे, मी चांगली मेहनत करावी आणि माझे स्किल डेव्हलप करावे. हे झालं तुमचा पहिला. सेकंड आपण सांगितलं तो म्हणजे पहिला पी पर्पज. दुसरं सांगितलं तुमची आपण सांगितली प्रोसेस ज्याला आपण गरजेचं आहे. आणि या सगळ्या माध्यमातून जेव्हा तुम्ही पुढे जात असता तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की मला पर्पज तर कळला, मला प्रोसेस तर कळली, पण मला पहिला सेकंड पण पी होता तो म्हणजे प्लॅनिंग. तिसरा पी आहे तो म्हणजे प्रोसेस. मला प्रोसेस काय करायला लागेल तर ही गोष्ट सांगतो आणि थांबतो. तुमच्या सगळ्यांना ठरवावं लागेल की फ्युचर कुठे चाललंय. मग मला कोणाबरोबर राहायचंय, कसं राहायचंय. बघा एक जपानमध्ये एक रिसर्च झाला. महत्वाचा रिसर्च आहे, तुमच्या आता प्रत्येकासाठी कामाचं आहे. ह्या लोकांनी काय केलं माहितीये का, एकाच माशाचे 3 पिल्ल म्हणजे सेम आई वडिलांच्या माशाचे सेम ब्रीडचे 3 मासे यांनी घेतले आणि हे 3 माशांनी उचलले आणि एका माशाला टाकलं टँक मध्ये, म्हणजे फिश टँक असतो त्याच्यामध्ये. एका माशाला टाकलं तलावामध्ये आणि एका माशाला टाकलं समुद्रामध्ये. बघा काय झालं ते. सेम आई वडिलांच्या माशांची छोटी ब्रीडची सेम मासे. टेक्निकली आई वडिलांच्या डीएनए प्रमाणे जीन्स प्रमाणे तिघांची वाढ सेम व्हायला पाहिजे. पण ज्या माशाला फिश टँक मध्ये टाकलं त्याची वाढ एवढीशीच झाली. ज्या माशाला तलावात टाकलं त्याला वाटलं तलाव थोडा मोठा, त्याची वाढ एवढी झाली. ज्या माशाला समुद्रात टाकलं त्याला वाटलं एवढं मोठं पाणी मला किती पाहावं लागेल, त्याची वाढ एवढी झाली. तुमचे सर्कमस्टान्सेस, तुम्ही ज्या एरियामध्ये राहता, तुमच्या माइंड मध्ये तुम्ही तलावात आहात, फिश टँक मध्ये आहात की समुद्रात आहात ह्यानी ठरतं. परिस्थितीने तुम्ही कुठे आहात त्याने फरक नाही पडत. तुमच्या माइंड मध्ये तुम्ही मोठा विचार करा. अशा कार्यक्रमातून स्वतःचा फायदा घ्या. असे कार्यक्रम जे तुमच्या आयुष्यासाठी होत असतात. मगाशी मेहदीने एक वाक्य सांगितलं की एखादं वाक्य, एखादी लाईन, एखादा शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतो. मी स्वतः त्याच्यातला एक माझा घटक आहे की माझ्या आयुष्यात मी अशा चांगल्या लोकांना ऐकलं म्हणून मी शिकलो आणि माझं आयुष्य बदललं. मला असं वाटतं तुमच्या प्रत्येकाला हे कळलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपला मी माझ्या एखाद्या माहिती तुम्हाला माझा स्वतःच्या आयुष्याचा खरा किस्सा सांगतो. माझ्या जॉब आहे डिलिव्हरी बॉयचा. त्याच्यामुळे स्किल डेव्हलपमेंटसाठी निश्चित कार्यक्रम करा. माहिती मी विनंती करेन अशा कार्यक्रमाबरोबर आमच्याकडे काही लोक आहेत स्किल डेव्हलपमेंटसाठी पण मुलांना मार्गदर्शन करतात. आपण तशी कार्यक्रम कल्याणपूर्वक लोकांसाठी करूया. बऱ्याचशा मुलांना माहिती नाही नेमकं करिअर कसं निवडायचं. मार्केटमध्ये चुकीची काउन्सिलिंग मध्ये त्याप्रमाणे लोक करिअरची चॉईस घेतात आणि त्याच्यामध्ये फलगत होते. त्याला स्वतःला कळत नाही की मला काय आवडतं. स्वतःला समजलं पाहिजे काय आवडतं. मला असं वाटतं माहितीनं स्वतःला कळलं असेल की मला लोकांमध्ये राहायला आवडतं, मला लोकांसाठी काम करायला आवडतं, त्यांना त्याच्यात सक्सेस मिळालं. जर प्रत्येकाला जर असं कळलं, मला कळलं मला शिक्षण क्षेत्रात काम करायला पाहिजे, मला त्यात सक्सेस मिळालं. मला असं वाटतं तुमच्या प्रत्येकाला शोधलं पाहिजे की मी इथे का आलो, मला काय करायचं. आयुष्यात दरवेळी तुम्हाला मिळेल ज्या गोष्टीपासून सुरुवात केली त्या गोष्टीवर जर मी थांबतो
आयुष्य रोज तुम्हाला विचारतं तू इथे का आला, मला इथे का आला. एक हात पुढे ठेवा आणि हात पुढे ठेवून सांगा मी राजा व्हायला आलो आणि ते राजा होण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळे करा. असे सगळे जे फाउंडेशन सगळी चांगली लोक तुमच्याबरोबर आहेत. त्या मदतीच्या हातसाठी महेशजींना मी स्वतः ओळखतोय. त्यांनी कोविड पासून पण लोकांना हात दिला. निश्चितच अशी लोक तुमच्यासाठी आहेत. आम्ही पुणे ग्रुपमध्ये ॲस्पिरंट सायन्स कॉलेज असेल, केंद्र स्कूल असेल, पुणे ट्युटोरियल असेल, काही मदत लागली आमच्याकडे या. पण निश्चित एवढं निश्चित करा की आहे त्यापेक्षा माझी परिस्थिती, माझ्या आईवडिलांची परिस्थिती निश्चित बदलेल. माझ्या स्वतःच्या घराचा, राज्याचा, देशाचा विकास नक्की करेल. एवढंच बोलून थांबतो. थँक्यू. त्याच्यामध्ये लेसन नंबर आहे मानवी शरीर. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शाळेमध्ये सुद्धा शिकवल्या जातात, पण त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स येतात की एक ठराविक वेळेपर्यंत शिक्षक आपल्याला दाखवतात. उदाहरणार्थ चित्र असेल, डायग्राम. समावेश होतो. 2. जेवताना बोलणे असे का? 1. नाक, नोज. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थाच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. 2. घसा, पॅरिस. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. स्कूल कोड आहे MGF1. स्कूल कोड आहे MGF1. सर्व पालकांना आम्ही पद्धतशीर सांगणार आहोत. हे आपलं एक 4 मुलांचं आपण उद्घाटनाकरता आपण करत आहोत. आमची टीम तुम्हाला सगळ्यांना प्रॉपर गाईड करणार आहे, त्याच्यामुळे कोणी गाईड पण करू नका. यापुढे स्टँडर्ड दिसतोय ना त्याला एक हायलाइट होत आहे. स्टेप बाय स्टेप आपण जाऊ, काही घाई नाही आहे. कुणाला समजत नसेल, अडचण असेल तर स्कूल कोड म्हणून एक ऑप्शन आहे, स्कूल कोड. त्या स्कूल कोड मध्ये आपल्याला कॅपिटल मध्ये टाकायचं आहे MGF1 आणि खाली टर्न करायचं. एवढंच करायचं आहे. MGF1 हा स्कूल कोड आपल्याला एंटर करायचा आहे. MGF1 सगळे कॅपिटल मध्ये आहे. सगळं कॅप्स लॉक ऑन करून MGF1 हे स्कूल कोड आपल्या स्कूल कोड या ऑप्शन मध्ये आपल्याला टाकायचं आहे. अगदी सिंपल आहे. क्लिक करते हैं. क्लिक करने के बाद में प्रोफाइल के ऊपर जब आप क्लिक करेंगे एक स्क्रीन ऐसे ओपन होगी. प्रोफाइल मध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला स्कूल कोड टाकायचा आहे. स्कूल कोड आहे MGF कॅप्स मध्ये सगळं कॅपिटल मध्ये आहे. MGF1 स्कूल कोड आहे. करने के बाद में आप नीचे आ रहे हैं तो वहां पे स्कूल कोड का ऑप्शन है. त्या स्कूल कोड मध्ये तुम्हाला तो स्कूल कोड टाकायचा आहे. सर्वांचा तो प्रोफाइल ओपन झाला. सर्वांचा झाला. ज्याचा झाला आहे स्कूल कोड टाकला तुम्ही. स्कूल कोड आपल्याला दिलेला तो टाकला MGF1. M for मुंबई, G for गुंडवली, F for फ्रान्स आणि 1. ज्याच्या स्कूल कोड टाकून झाला ते लक्ष द्या. रन झाल्यावर तुम्ही परत त्या स्क्रीन वरती जाणार. त्या स्क्रीन वरती जाऊन तुम्हाला जो कोर्स असाइन केला आहे तो तुम्हाला तिथे माय कोर्स म्हणून ऑप्शन येणार. ज्यांना कोणाला अडचणी असतील तरी आपण एडझॅम असं एक ॲप आणलेलं आहे. त्याच्या माध्यमातून 1ली ते 10वी विद्यार्थ्यांना अभ्यासी करता सोपं जाणार आहे. कधी कधी विद्यार्थी लोक शाळेमध्ये खाडे होतात काही कारणास्तव, आजार किंवा कुठे गावाला वगैरे गेल्यानंतर.
तो सुद्धा त्यांचा जो प्रेड आहे तो भरून काढण्यासाठी ह्या ॲपच्या माध्यमातून त्यांचा अभ्यासक्रम बुडता कामा नये ह्यासाठी ह्या ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ह्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शाळेमध्ये शिकवणारे सब्जेक्ट विषय हे त्यांना अगोदरच कळणार आहेत, जेणेकरून शाळेत दिल्यानंतर शिक्षकांनी शिकवलेले धडे अभ्यासक्रम तो त्यांना अगोदरच कळल्यानंतर मला वाटतं त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल आणि त्यांना प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येक विषय त्यांना सोपं जाईल. ह्याकरता आम्ही मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून हे उपलब्ध करून दिले. आज मार्गदर्शनासाठी बिपिन सर आले. पालकांचा असा मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर एक त्यांच्या चेहऱ्यावरती एक चांगलं असं त्यांना या ठिकाणून ॲपच्या माध्यमातून एक समाधानकारक आणि एक आनंदकारक असं त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि त्यांना या ॲपच्या माध्यमातून चांगली ऊर्जा मिळेल असं या ठिकाणी सांगतो. येणाऱ्या काळामध्ये ह्या विभागामध्ये एकही विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाच्या बाबतीत वंचित राहणार नाही. ॲप हा पूर्णपणे विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मोफत दिला जातो आहे मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात. 8वी आणि 10वीच्या पहिली ते 10वीपर्यंत किती मुलांना आत्तापर्यंत आम्ही 2,500 ते 3,000 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. ह्याच्या पलीकडे जे जे विद्यार्थी आमच्याशी संपर्क साधतील त्याला सुद्धा ॲप दिलं जाईल. ॲप डाउनलोड नसेल झाले त्यांचे ॲप होतील आणि माझी पुन्हा विनंती आहे